हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज आपण साधी, सोपी, सुटसुटीत आणि तेवढी पौष्टिक आणि रुचकर अशी व्हेज थाळी पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी पहिल्यांदा डाळ भिजत घालते आहे। इथे चणा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि पाव वाटी तूर डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून पुरेशा पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण तास इथे मी भिजवून घेणार आहे। पाऊण तासाने डाळ चांगली भिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून मी त्यात पुन्हा पुरेसं पाणी ओतून अर्धा टीस्पून हळद घालून कुकरला मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या येईपर्यंत दुसऱ्या बाजूला गॅसवर मी इथे मध्यम आकाराचा उभा पातळ चिरून कांदा इथे फ्राय चांगला करून घेतलेला आहे। आपण आज थालीमध्ये डाळ पालक बनवणार आहोत आणि त्यासाठी तो आपण वापरायचा आहे। त्यानंतर पालकाची लहान अर्धी जुडी मी इथे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे की जेणेकरून आपल्याकडे जी मोठी वाटी असेल ती घट्ट भरून 1 वाटी भाजी आपण इथे घेणार आहोत। चला तर आपला पालक चिरून झालेला आहे। त्यानंतर भेंडी ड्राय मसाला आपण बनवायचा आहे। त्यासाठी आपण भेंडी चिरून घेऊयात। भेंडी चिरताना मी स्वच्छ धुवून इथे निथळून घेतलेली आहेत आणि देठ आणि पाठचा भाग मी कट करून मधोमध उभी चिरून मी इथे 2 इंचाचे एवढे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता याप्रमाणेच मी इतर सर्व भेंडे ही चिरून घेतलेले आहेत। तर भेंडे आपले चिरून झालेले आहेत। आता ड्राय मसाल्यासाठी आपण एक मसाला आहे तो बनवून घेऊयात। ते इथे मी साधारण 2 चमचे शेंगदाणे इथे सुरुवातीला परतून घेतलेले आहेत एका पॅन मध्ये आणि ते अर्धवट परतत आले की त्यामध्ये मी 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरं, 2 चमचे सफेद तीळ एवढं घालून मी सर्व हे सुकच परतून घेतलेलं आहे। छान परतून झाल्यानंतर ते एका प्लेट मध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे। आता त्याच पॅन मध्ये 2 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि ते सुकच परतून घेणार आहे। बेसनचा आपल्याला परतताना कलर चेंज होऊ द्यायचा नाहीये। चेंज होत आला की लगेच आपल्याला ते एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे। ज्या प्लेट मध्ये मी इतर सामान भाजून ठेवलेलं आहे त्याच्यातच मी हे बेसन काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे भेंडी ड्राय मसाल्याच्या फोडणीसाठी इथे 2 ते 3 चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे आणि ते गरम होत आलं की त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं आणि पाव टीस्पून हिंग घालून चांगली फोडणी दिलेली आहे आणि त्यावर चिरलेली भेंडी मी घालून मध्यम गॅसवर 3 ते 4 मिनिटांसाठी ही मी अशीच परतून घेणार आहे। तर भेंडी आपली परतली जात आहे त्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ आणून देऊयात। तोपर्यंत आपण जो मसाला भाजून ठेवलेला होता तो मिक्सरला बारीक असा वाटून घेऊयात। वाटताना तो मिक्सरच्या भांड्यात मी इथे सुका मसाला काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरं पावडर, अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमी आमचूर पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे भेंडे आपले चांगले परतून झालेले आहेत। यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जो वाटलेला सुका मसाला आहे तो मी वरून यामध्ये मी मिक्स केलेला आहे। मसाला आपण सुकाच वाटून घेतलेला आहे, यामध्ये जराही पाणी आपण मिक्स केलेलं नाहीये आणि आताच आपण मीठ घातलेलं आहे भाजीमध्ये। तर आता आपण यावर कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटांसाठी भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे की जेणेकरून मिठामुळे या भाजीच्या मसाल्याला थोडासा ओलसरपणा येईल आणि भाजी छान अशी आपली तयार होईल। तर भाजी तयार होईपर्यंत आपण इथे जी उकडलेली डाळ आहे ती आपण काढून घेऊयात आणि त्याच कुकरमध्ये राईस लावूया, म्हणजे तोपर्यंत भातही एका बाजूला तयार होईल। तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे। छान अशी तुम्ही पाहू शकता ड्राय भेंडी मसाला आपला तयार झालेला आहे। तुम्हाला आजची भाजी कशी वाटली तुम्हीही ट्राय करा आणि मला नक्की सांगा। चला तर आपण आता डाळ पालक बनवून घेऊया। तर डाळ पालकसाठी कुकरला उकडलेली डाळ आहे ती मी अशी डावलाच्या सहाय्याने मोडून म्हणजेच अशी मॅश करून घेणार आहे की जेणेकरून ती अशी घट्ट होईल आणि एकजीव होईल। तर इथे मी डाळ पालकसाठी कढईमध्येच मी करणार आहे। तर त्यासाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 मोठा चमचा बटर घालून अर्धा टीस्पून मोहरी आणि पाव टीस्पून हिंग घालून 1 छोटा बारीक चिरून कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 4-5 कढीपत्त्याची पानं इथे मी तांबूस रंगावर येईपर्यंत मी थोडा परतून घेणार आहे। त्यामध्येच मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून आणि अर्धा चमचा आल्याचा केस इथे मी परतून घेतलेला आहे। त्यानंतर ते परतत आलं की 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून मी इथे ऍड केलेला आहे। छान मऊ होईपर्यंत आपण इथे परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान आपला मऊ झालेला आहे। आता यामध्ये काही मसाले घालूया। पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा लाल तिखट घालून हे अर्ध्या मिनिटासाठी मी सर्व मसाले परतून घेतलेले आहे। छान असे परतून एकजीव झाल्यानंतर यामध्ये मी चिरलेला पालक आहे तो यामध्ये मी घातलेला आहे आणि छान असा मी शिजवून घेणार आहे। तर इथे मी पालक शिजण्यापुरतच 1 पाव चमचा एवढं मी मीठ घातलेलं आहे, म्हणजे पालकाला छान पाणी सुटून त्याच पाण्यामध्ये पालक छान शिजला जाईल। तसाही पालक शिजायला फारसा वेळ लागत नाही। तर हा बघा ढवळत
ढवळता ढवळता हा पालक इथे कमी झालेला आहे आणि आपण आता याच्यावर झाकण ठेवून छान पालक आपण शिजवून मऊ करूया. इथे आपला छान पालक शिजलेला आहे. मस्तपैकी आपला पालक मऊ झालेला आहे आणि आता आपण यामध्ये जी डाळ आपण घोटवून ठेवलेली होती म्हणजेच मोडून ठेवलेली होती ती शिजवलेली डाळ आपण घातलेला आहे आणि त्या शिजवलेल्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून किती जाड पातळ डाळ करायची आहे तेवढं पाणी मी घालून डाळ ऍडजस्ट केलेली आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला, घरगुती गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तसंही पालक शिजताना थोडंसं मीठ घातलेलं आहे हे लक्षात घेऊन वरून मी मीठ घातलेलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून छान उकळी येईपर्यंत मी हे ठेवणार आहे. त्याचबरोबर बाजूच्या गॅसवर मी तडका पॅनमध्ये हे चमचाभर तुपामध्ये थोडंसं जिरं आणि 4 बोर मिरच्या आणि पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून इथे मी वरून तडका दिलेला आहे. त्याचबरोबर वरून सर्विंगसाठी मी तळलेला कांदा जो होता तो इथे मी पसरवलेला आहे. तर आपली ही इथे दाल पालक तयार झालेला आहे. आता प्लेटिंगसाठी इथे मी प्लेन राईस, त्यानंतर दाल पालक, बाजूला ड्राय भेंडी मसाला इथे तयार झालेला आहे. तर आजची ही थाली तुम्हाला कशी वाटली, आवडली ना, नक्की ट्राय करा आणि मला सांगा. तसंच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.